80-90 पासून आहेत. लाईटचं मीटरही कोणतंही चालू नाही तरी लाईट बिल येतं. मी हा मुद्दा सांगू इच्छितो की जो लॉस आपला दाखवला जातो किंवा थकबाकी दाखवली जाते त्याच्यामध्ये ही अमाऊंट ही मोठ्या प्रमाणावर वाढते. पण आता फीडर सेपरेट केले आहेत, ऍग्रिकल्चर फीडर वेगळं केलं आणि बाकी फीडर वेगळं केलेलं आहे, गाव फीडर वेगळं केलेलं आहे. आता आतापर्यंत काय होतं की गाव फीडर ऍग्रिकल्चर फीडर याचं मिटरायझेशन नव्हतं, त्यामुळे कुठलाही लॉस असला तर आपण ऍग्रिकल्चर लॉस म्हणून दाखवून द्यायचो. आता हे जे काही सेपरेट केलेलं ऍग्रिकल्चर फीडर आहे याच्यावर स्मार्ट मीटर लागलं असल्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली ऍग्रिकल्चरच्या नावाने किती वीज वापरली गेली हे त्या ठिकाणी समजणार आहे. एकदा ती समजली की मग त्याच्यावर पुढच्या उपाययोजना ज्या आहेत आपल्याला निश्चितपणे करता येईल. कारण त्यातनं हे लक्षात येईल की आतापर्यंत आपण 100 युनिट समजत होतो ऍग्रिकल्चरला आणि त्याचे पैसे येत नव्हते, पण ऍग्रिकल्चरला तर 50च चालले आहेत. याचा अर्थ उरलेले 50 दुसरीकडे वापरले जात आहेत आणि त्याचं बिलिंग होत नाहीये आणि मग ते बिलिंग आपल्याला करता येईल. त्याच्या पुढच्या काळामध्ये आपल्याला हाही विचार करता येईल की जरी शेतकऱ्यांकडनं आपण बिल घेत नसलो तरीही त्या ठिकाणी मीटर लावून एक्झॅक्टली किती वीज ते वापरतायत याचा आपल्याला जर पुढच्या काळामध्ये त्याचा पडताळणी घेता आली, पण तो आपला आताच्या फेजमध्ये नाही आहे. आता आपल्याला इतर काम करायचं 2-3 वर्षांनी तो विचार आपण करू शकतो.